कोकणवासियांच्या भावनांशी खेळ करणं बंद करा. गणपती बाप्पा गावात आणायचो की तिकिटाशी झगडायचा. गणपतीची ऑनलाईन बुकिंग सुरू होताच नाही तेव्हा आमची परत एकदा मोठ्या आशेने लॅपटॉप उघडून बसतो की यंदा तरी तिकीट मिळताला. पण परत नेहमीसारखोच आमचं भ्रमनिरास. मित्रांनो, सलग 3 दिवस सकाळी सकाळी लॅपटॉप घेऊन बसतोय. वायफायचं स्पीड एकदम फास्ट आहे. प्रवासी लिस्ट तयार अगोदरच करून ठेवलंय. फक्त लिस्ट ऍड करूची आणि नेक्स्ट करूचा तर स्क्रीनवर सुरू होता बफरिंग 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 आणि काही सेकंदाने एकच उत्तर, काय, रिग्रेट आणि फेल्ड. हे शब्द दिसतात प्रत्येक कोकणवासियाच्या मनातलो राग, वेदना आणि निराशा उकळून येत असते. वर्षानुवर्षी ह्योच प्रकार. सामान्य चाकरमान्या काही सेकंदात तिकीट मिळणार नाही. मग प्रश्न पडता, तिकीट जाता तरी खय? रेल्वे प्रशासन म्हणता एजंटवर कारवाई करतंय. गैरप्रकार बंदोबस्त केलं. मग हजारो तिकीट पुन्हा गिळतं, कोणाच्या घशात जातं? जो प्रश्न लाखो कोकणवासियांच्या मनात दरवर्षी उद्भवता. कोकण रेल्वेच्या उभारणीत महाराष्ट्राचं मोठं वाटो असलो तरी गणेशोत्सव दिवसात मात्र कोकणात पुरेशा गाड्या नसतात. कोकणापेक्षा दुसऱ्या मार्गावरच जास्त गाड्या दिसतात. मग ही ऑनलाईन आहे तर काय? कोकणी माणूस शांत असा, संयमी असा, म्हणून त्याच्या शांततेचा गैरफायदा कोणी घेऊक नाही पाहिजे. कारण कोकणी माणूस कमी बोलत असलो तरी त्याच्या भावनांका किंमत आहे. तिकीट नसला तरी जनरल डब्यात गुरा मेंढरासारखं स्वतः कोंबून घेता. रात्रभर उभो प्रवास करता, त्रास सहन करता, पण एकच म्हणता, कसंही असू दे बाप्पा गावात आणूचोच. कारण ती गावच्या मातीची ओढ आणि ती आई वडिलांच्या भेटीची आस आणि कोकणवासियांच्या मनातली श्रद्धा असा. म्हणूनच आज सरकार, रेल्वे प्रशासन आणि आमचे खासदार आमदार यांना आमची एकच मागणी आहे. गणेशोत्सवासाठी पुरेशा गाढवा वाढवा. ऑनलाईन बुकिंग व्यवस्था सक्षम आणि पारदर्शक करा.